हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही इथे बघू शकता अळू किती छान शिजलेला आहे। आता हे आपण घालूया फोडणीला। मी इथे लसूण ठेचून घेतलेला आहे। आपण लसूण घालूया फोडणीला। तर छानपैकी लसूण आपला तडतडला की त्यामध्ये घालूया आपण हिंग। ही भाजीसाठी टोमॅटो चिरून ठेवला आहे। अळवात आपण ह्याच्यातला अर्धा कांदा वापरणार आहोत। तर आपला लसूण छान लाल झाला आहे, त्यामध्ये आपण हिंग टाकून घेऊया आणि कांदा। तर छानपैकी आपला लसणाचा वास मस्त घरभर पसरलेला आहे। आज श्रावण सोमवार पहिला असल्यामुळे संध्याकाळी आम्हाला मंदिरात जायचं आहे मुलांना घेऊन। आमच्या इथे खंडाळेश्वराचं मंदिर आहे, जयगडमध्ये श्री कराटेश्वराचं पण मंदिर आहे। व्हिडिओ मी करणार आहे, तर तो व्हिडिओ अपलोड केल्यावर नक्की बघा। त्यामुळे स्वयंपाक जरा पटापट आवरून घेते, कारण येऊन परत गर्दी देवळामध्ये असते तर उशीर होणार येताना। त्यामुळे आत्ताच मी स्वयंपाकाला लागले। दुपारचे आता 3 सव्वा 3 झालेले आहेत। परत आपला कांदा छानपैकी तांबूस रंगावरती मी भाजून घेतला आहे। आता यामध्ये मी घालते हे मसाले आणि मग घालते फोडणीला अळू। मसाले मंडळी, आमच्या गावात आमच्या काळबादेवीमध्ये सप्ताह बसलेले आहे, त्यामुळे हे जे मसाले आहेत त्यांना मी हात लावणार नाही आहे। तर इथे मी मसाले काढून घेतले स्वच्छ ह्याच्यामध्ये। तर आठवडाभर सोमवार ते सोमवार आमचे 8 दिवस सप्ताह असतात रामेश्वर कालिकेच्या। तर मी हा मसाला आमचा इथे काढून घेतला आहे। हळदीचं पाकीट फोडून घेतलं आहे। तर हेच मसाले मी इथं वापरणार आहे। गरम मसाला पण हे करून घेतला आहे काढून। तर चला आपण फोडणीला पटापट मसाले घालून घेऊया। मी इथे मिरची न वापरता लाल तिखटामध्ये अळू बनवणार आहे। मिरची वापरला तरी चालेल, मला लाल मसाला आवडतो म्हणून मी लाल मसाला घातला। तर इथे फोडणीला अळू आणि त्याचबरोबर मक्याचे तुकडेही घातलेले आहेत। अळू आपलं फार छान शिजलं आहे। तर इथे कलर बघू शकता, अळूला मस्त आला आहे। जेव्हा आपण मिरचीचं करतो तेव्हा यामध्ये काहीच टाकत नाही, नुसती लसूण कांदा। काही लोक कांदा उकडताना पण घालतात अळू। तर मी इथे कांदा फोडणीला घातला आहे आणि ते अळू असं हिरवट पिवळसर असं दिसतं, मेहंदी कलरचं। तर आता मी इथे लाल तिखटाचा वापर केला आहे, त्यामुळे अळू हे फोडणीला लाल कलर आलेला आहे। तर हे अशा पद्धतीने जर केलं नसाल तर अशा पद्धतीने पण खाऊन बघा मंडळी, मस्त लागतं छान। तर आता यामध्ये मी हे कोकम टाकून घेते। तर आता यामध्ये मी घातले साखर चवीपुरता आणि मीठ। तर हे तसंच शिजायला द्यायचं छानपैकी। आता खोबरं किसून मी संध्याकाळी घालणार आहे मंडळी। तर मंदिरातून आल्यावर आता नारळ फोडलेला नाही आहे, तर आता ह्याला चांगला कड काढणार आणि हे झाकून ठेवणार। आणि संध्याकाळी जेव्हा गरम करेन तेव्हा मध्ये कोथिंबीर आणि खोबरं टाकून मस्तपैकी एक 10 मिनटं ह्याला उकळी काढून आपली भाजी रेडी होणार आहे। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।